हरि हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विनायकं गुरुरनौमि साखरे नाम विस्मृतम् ईशान चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुरवन्दे भवबन्धैः मुक्तै ज्ञानप्रतापविलसतवचनामृतञ्च अद्वैतभावपटताहितबुद्धिरहस्य ज्ञानेश्वरस्त भगवान् अवतीर्ण एवं श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तुत्यं जो आनंद सत्यप्रकाश इभुवाणी आधार नाम रूपास बुद्धि न जाने आणि जाने त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असी माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणो तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण एम मिळविती एम मिळविती देवी कुबेरही तैसेची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करोण मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या ज्ञाने भासे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्राणी स्वयं ब्रह्म मीची असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कवना करावी म्या कालचं चिंतन आपलं इथपर्यंत आलं होतं की तुमचा आत्मा तर ज्ञानस्वरूप आहे, स्वयंप्रकाश आहे, चिद्घन आहे. आणि मग तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तुमचं अज्ञान आलंच कुठून? जर अज्ञानात नसल मग अध्यास झाला कसा? म्हणून तुमचा हे अध्यास खोटा आहे आणि अज्ञानही खोटे, म्हणून असं पूर्वपक्षाचं म्हणणं आहे. त्याच्यावर समाधान केलं शास्त्रकारांनी, सद्गुरूंनी. आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे पण सामान्य ज्ञान आहे आणि विशेष अज्ञान आहे. आणि कधी बी भ्रमत असतो कोण्याही वस्तूवर, तिचं सामान्य ज्ञान असतं आणि विशेष काय असतं? अज्ञान असतं. इदम काहीतरी पडलेलं आहे असं वाटत असतं, हे सामान्य ज्ञान आहे. आणि त्याच्यावरच असणारं भ्रम झाला सर्पाचा दोरीवर, रज्जू सर्पाकारे भासियले जगदंबर, अनेक त्याला संतांचे पुरावे आहेत. म्हणून असं हे भ्रम झाला त्याच्यावर. दोरीचं सामान्य ज्ञान काहीतरी आहे असं वाटलं, पण विशेष अज्ञान असल्यामुळं तिथं सर्पभ्रांती झाली. लोभ भयाधिक अंतकरणात उर्म्या उठल्या, चळकाप सुटला. कधी कधी तर असं होतं, सर्प डसला, रक्त निघालं, काहीतरी चिरलं त्याच्या पायाला पळता पळता, आणि मग त्याला वाटतं मला काय डसला? सर्प डसला. आणि मग लगेच तो झेंडू फुटून मरून जातो. असं कुठं कुठं काय घड्यात
घटना घडल्यात किडू तरी कापराचे परी लहरी येतीसाचे. किडू कापराचं पण लहरी कशा आल्या? खऱ्या आल्यात. झेंडू फुटला त्याला मृत पावला तो. म्हणून तसंच इथं बी झालंय. मीचं मला सामान्य ज्ञान आहे, मी आहे, पण मी नेमका कोण आहे हे विशेष अज्ञानी. मग मी नेमका कोण ठरलं? मी मला काय ठरलं? मी दिसणारा, मी करणारा, मी भोगणारा, मी आलो जाणार आहे, मी जन्मलो, मी मरणार आहे. म्हणजे काही देहाचे संबंध जुळून घेतले, स्थूल देहाचे आपल्यावर चिटकिले, काही सूक्ष्म देहाचे संबंध आपल्यावर लादले आणि काही कारण देहाचे. म्हणजे मला काही कळत नाही. आता सुसुप्तीमध्ये मला कळत नाही म्हणतो ते, मला काही कळालं नाही तिथं. आता काही कळालं नाही हे तरी कळणंच आहे ना तिथं. मला काही कळालं नाही असा जेव म्हणतो तो गाढ झोपीमध्ये. पण हे तरी काय आहे? कळणंच आहे. कळणंच असणारं. मी सुखाने झोपलो होतो, मला तिथं सुखाचा भोग होता, पण मला हे काहीच कळालं नाही. आता कळण्याची सामुग्री नव्हती, त्याच्याकडं सामुग्रीचा अभाव होता. जे कळण्याला लागतं तिथंच काय नव्हती? सामुग्री नव्हती. कळण्याला काय काय लागतं? अंतःकरण लागतं. त्या अंतःकरणात इंद्रियात यावं लागतं आणि मग नंतर इंद्रियाद्वारे अंतःकरणामध्ये बाहेर वस्तूचं ज्ञान होत असतं. जर अंतःकरण नसेल तर इंद्रिय असून नसल्यास जमा आहेत. ते काय नसेल तर म्हणून अंतःकरण इंद्रियात येत असतं सतत आणि इंद्रिय विषयाकडे जात असतात सतत. इंद्रियाची धाव विषयी बोडी, इंद्रियाची बोडच कुणीकडे? विषयाकडे. आणि अंतःकरणाची धाव इंद्रियाकडं. आणि त्याच्या पाठीमागं जीव आहे प्रमाता आणि इंद्रिय प्रमाण आहेत आणि हे प्रमेय पुढचं दिसणारं. म्हणून अशी त्रिपुटी आहे. दृश्य द्रष्टा दर्शन, प्रिय प्रमाता प्रमाण प्रमेय, ध्येय ध्याता ज्ञान, ही असणारी त्रिपुटी ही व्यवहाराच्या कामी. ह्या त्रिपुटीने सगळा काय व्हायला? व्यवहार व्हायला. म्हणून जोपर्यंत मीच त्याला यथार्थ ज्ञान होत नाही, मी नेमका कोण आहे हे त्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्याची भ्रांती जात नाही. म्हणून भ्रमधरी देहाचा विठ्ठल म्हणे कारेवाचा. म्हणून पडवणी जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार. हे शरीर पडून जाणार आहे, हे कलेवर आहे. 3.5 हाताचा देह एक दिवस काय होणार? तुमच्या हातातून पडणार, जाणार. म्हणून भ्रम धरलेला मी देह आहे असा त्या अनादिकालाचा भ्रम आहे. हे आजची गोष्ट नाही. आजी फिटले माझे कोडे बहुत जन्माचे साकडे. फार जन्माचं संकट आहे तुमच्याकडे. हे कोड आहे, जन्म मरणाचं कोड इथंच निष्ठतं. बाकी दुसरीकडे जन्म मरणाचं कोड काय होत नाही? निष्ठत नाही. इथं जर तुम्ही प्रयत्न केले तर जन्म मरणाची असणारी ही श्रंखला तोडल्या जाते. जन्म मरणाची साखळी फेकल्या जाते, तोडल्या जाते. लल्हाट पत्रिका फाडून फेकून देता येते आपल्याला. जन्म मरण कागल फाटे, सद्गुरू वचने विश्वास राख गोमाटे. जन्म मरणाची लल्हाट पत्रिका आपल्याला फाडून काय करता येते? फेकून देता येते सद्गुरूच्या शब्दावर जर विश्वास ठेवला तर. कारण की संतांचे जे शब्द असतात ते प्रमाण वाटले पाहिजे आपल्याला, खरे वाटले पाहिजे. आणि संत जे बोलतात ते कसं असतं? खरं असतं. वेदवाणी, संतवाणी म्हणजे वेदवाणी. संतांचे जे शब्द आहेत ते वेद आहेत, आपल्याला ते प्रमाण वाटले पाहिजे. आणि म्हणून ते शब्द जर प्रमाण वाटले तर त्या प्रमाणाने असणारं भ्रमाची निवृत्ती होते. भ्रमज्ञानाची काय होते? प्रमाज्ञानाने, संतांच्या प्रमाज्ञानाने भ्रमज्ञानाची काय होते? भ्रम जातो. आजी फिटले माझे कोडे, ते कोड फिटून जातं जन्म मरणाचं. म्हणून त्याच्या पुढचा आजचा जो विषय, म्हणून भ्रमाला कारण किंवा अध्यासाला कारण. भ्रम आणि अध्यास एकच शब्द येतो. अध्यास म्हणजे आत्मस्वरूपावर जे असणार आहे खोटं प्रतीतीला आलं आणि ते मी म्हणाले. तुम्ही ज्ञानावरच प्रतीती या सगळ्याची, पिंड ब्रह्मांडाची. याला आधार अधिष्ठान ज्ञानच आहे. आणि हे अध्यस्त आहे सगळं. जे काय आहे आत्मस्वरूपावर आणि ब्रह्मस्वरूपावर अध्यस्त आहे, कल्पित आहे, खोटं आहे. म्हणून असा जो विषय आपला काल झाला त्याचाच असणारा पुढं चिंतन सांगायलेत. त्याच्यात 2 वाद आहेत पुन्हा. अवच्छेदवाद. अवच्छेदवादाच्या दृष्टीने
नाशाचा हेतू चैतन्य असून त्याला वृत्ती सहाय्य आहे. अवच्छेदवादाचा हिशेब जर लावला तर त्याच्या दृष्टीने अवच्छेदाच्या दृष्टीने अज्ञान नाशाचा हेतू चैतन्य आहे. चैतन्यालाच अज्ञानाची निवृत्ती करायची. अज्ञानाची निवृत्ती होत नसती. अज्ञानाची निवृत्ती कशाने होते? ज्ञानानेच. चैतन्य म्हणजे कोण? ज्ञान. चैतन्य ह्या शब्दाचा अर्थ जाणणारा. दोन गोष्टी आहेत, एक चैतन्य आणि एक जड आहे. जे जड स्वतःला जाणत नाही, दुसऱ्याला जाणत नाही, त्याला जड वर्ग म्हणावं. स्वतःचं प्रकाशन होऊ शकत नाही आणि दुसऱ्याचं बी काय करीत नाही, प्रकाशन करीत नाही, जाणत नाही, ती जड वर्ग आहे. आणि जो स्वतःला बी जाणतो दुसऱ्याला बी जाणतो त्याला चैतन्य म्हणा. स्वतःला बी जाणतो आणि त्याला काय म्हणावं? मग हे कोणाला कळतं बरं? हे जो चैतन्य आहे. तुम्हाला बी जाणता आणि तुम्ही ह्या सगळ्या पसाऱ्याला बी जाणता. हे सगळा पसारा तुम्हाला नाही जाणत. जसं कमलाच्या ज्योतीनं काच दिसला आणि काचाच्या बाहेरचं बी दिसलं. काचातून तो प्रकाश बाहेर पडला तर बाहेरच्या वस्तू बी त्या प्रकाशाने काय झाल्या? दिसल्या. कंदला सगळं दिसलं आणि ती ज्योत पाहायला दुसरी ज्योत गरज नाही लागली. त्या ज्योतीनंच प्रकाश पाहिली. त्या ज्योतीनंच काच पाहिला आणि काचाच्या बाहेर तो प्रकाश पडला. बाहेरच्या वस्तू कशाने पाहिल्या? ज्योतीनंच पाहिल्या. तसं अंतःकरणात चैतन्याची ज्योत आहे. कोणची ज्योत आहे? ह्या घटात, ह्या देहात अंतःकरणात चैतन्याची ज्योत आहे. म्हणून तुम्हाला ते अंतःकरण बी कळतं. ज्याच्यात ती ज्योत आहे. अंतःकरण तुमचं तुम्हाला बघा, नाही लोकांचं कळालं पण तुमचं तुम्हाला तर कळतं ना. मन बघा, तुमचं तुम्हाला तर मन कळतं ना. मग ज्याला मन कळतं तो मन कसा राहील? तो मन कसा होईल? ज्याला मन कळतं तो मन असतो का? बघा, खिडकीतून दिसत असतं का खिडकीला दिसत असतं? आरशात दिसत असतं का आरशाला दिसत असतं? आरशात दिसत असतं का आरशाला दिसत असतं? आरशात दिसत असतं. खिडकीतून दिसत असतं. जसं मनात कळत असतं. व्यवहार कसा होतो? मला मनात कळालं. मला कुठं कळालं? मग मला मनात कळालं म्हणल्यावर मला मनात कळणारा त्या मनाहून कसा ठरला? कधीतरी तुम्ही म्हणता का मी मन म्हणून? लय झालं तर माझं मन. माझं मन आज सकाळी मला 100ची नोट सापडली, खुश झाला. नाही, लय म्हटलं नाही लागत तुमचं मन खुश व्हायला ना, असं सुकायला. लय बठ काय आघात नाही लागत त्याला. जरसं काही झाली नुकसान संसारात तर की लगेच ते कोंबवतं आणि जरसं काही मिळालं फुगतं. म्हणून आपलं मन आपल्याला कळतं. व्यवहार काय? माझं मन का मी मन? माझं मन. माझे इंद्रिय का मी इंद्रिय? माझा देह का मी देह? माझा देह. पण कधी कधी मी देह असं व्यवहार होतो. माझी प्रकृती ठीक नाही. माझी प्रकृती काय नाही? मला लय ताप आली. कशाला धरून बोलायला आता? देहाला मला लय ताप आली. ताप कोणाला आली? देहाला का चैतन्याला? ताप आली देहाला, कळाली चैतन्याला. देहाची ताप देहाला कळाली नाही. कळाली कोणाला? मग ते असं करतो, हो गरम लागेल अंग, माझं अंग पोळायलं. मला काय आली? ताप आली. मला भूक लागली, मला तहान लागली, मला झोप आली. म्हणजे सगळे इंद्रियाचे, प्राणाचे, मनाचे धर्म तुम्ही तुमच्यावर आरोपित केलेले इथं. पुढीलाचे वझेन आपल्या माथा, मग कान दाटी जे धनुर्धरा. म्हणून मोकळी गुंतीन कुंथा कोणती. मोकळे असून गुंतून घेतलं हाडामांसाची मुळी, त्याला मी म्हणून कवटाळी. हाडामांसाचा देह त्याला मी म्हणून तुम्ही धरले. खरंच देह कशाचा? हाडामांसाचा. आणि त्याला तुम्ही काय केलेलं आहे? देहाने तुम्हाला धरलं का तुम्ही देहाला धरले? तुम्ही देहाला धरलं, देहाने तुम्हाला धरलं नाही. देह धरीतच नाही. ते जडमुळं अचेतन आहे, त्याला काहीच कळत नाही. आणि सगळं तुम्हाला कळतं. तुम्ही चैतन्य आहेत. म्हणून वृत्तीला इथं अवच्छेदवादाचा काय? अवच्छेदवाद म्हणजे नेमकं काय? महाराज म्हणतात ज्ञाननाशाचा हेतू चैतन्य असून त्याला वृत्ती सहाय्य आहे. अज्ञान निवृत्ती करता वृत्ती लागती.
चैतन्य दाखविण्याकरता वृत्तीची काय नाही गरज नाही, फक्त अज्ञान आहे. मला दृष्टांत सांगतो. वृत्ती बी माया कार्यच आहे किंवा पंचमहाभूताचंच कार्य आहे. हा स्थूल देह पंचमहाभूताचंच कार्य, सूक्ष्मदेह बी पंचमहाभूताचंच कार्य आणि वृत्ती बी पंचमहाभूताचंच कार्य. पण हा स्थूल देह पंचमहाभूताच्या तमोगुणाचं कार्य. जसं आरसा मातीचाच आहे आणि तवा मातीचाच आहे. तवा तरी कशाचा आहे? मातीचंच कार्य आहे. आणि आरसा तुमच्या घरातला, पण तव्यात काही दिसत नाही, तव्यात काही दिसत नाही, आरशात म्हणून मातीच्या सत्वगुणाचं कार्य तवा आहे, आपला आरसा आहे. आणि मातीच्या तमोगुणाचं कार्य तवा आहे दोन्ही मातीचेच. आरसा मातीचाच आहे, पण मातीच्या सत्वगुण कणाचा असणारा तयार झालेला काय चकचक आहे त्याच्यात, चकचक आहे त्याच्यात, दिसतं त्याच्यात आपल्याला. आपलंच प्रतिबिंब कशात दिसतं? आरशात दिसतं. तव्यात नाही दिसत, ते मातीचं आहे, तमोगुणाचं कार्य. तसं हे शरीर स्थूल देह मायेच्या तमोगुणाचं कार्य आणि अंतःकरण हे सत्वगुणाचं कार्य. म्हणून त्याच्यात कळण्याचा व्यवहार होतो. कशात होतो व्यवहार कळण्याचा? अंतःकरण जर नसेल तर कळण्याचं काय होत नाही. बघा मड्यात मध्ये आत्मा नाही का, तिथं मन नाही, अंतःकरण नाही, अंतःकरण नाही तिथं. म्हणून तिथं कळण्याचं काय होत नाही. हां, किती लोक गावातले होते ते काय डोळे उघडून पाहत मड पाहतच नाही, ते कोणाकडेच पाहत नाही, त्याचे डोळे झाकून घेतलेले असते. म्हणून तिथं काय नाही, देह नाही का आत्मा नाही, तिथं देह नाही का आत्मा नाही. मड्यात देह बी आहे दिसायला ना, आत्मा नाही का. आता विचार सागर आहे केली तुम्ही राजा. हां, आत्मा बी आहे. अरे आत्मा सर्व व्यापक आहे, मग मड सोडून कसा राहील तो? हरी हा व्यापक सर्वगत, हा तो मुख्य सिद्धांत वेदांत चिंतनाशी चित्त. असू द्या सावकाश, जरा सावकाश आहे का, हे जरा मन लावून आहे का. आत्मा सर्व घटी, आत्मा म्हणजे राम, आत्मा राम सर्व घटात तो व्याप्त आहे, कुठं नाही तो. हां, म्हणून सगळीकडं तो. हां, म्हणून इथं महाराज एका ठिकाणी म्हणतात, देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणताच भेद नाही. म्हणून देश सर्व देशात आहे, म्हणून ह्या देशात त्या देशात म्हणायचं काही काम नाही. कोण? आत्मा. आत्मामध्ये तुम्ही ह्या देशात येईन, तुम्ही देहाला धरून बोलता म्हणून घरात येत म्हणता. तुम्ही देहाला धरून तुम्ही गप्पा मारता आणि देहाला धरून तुमचं अस्तित्व तुम्ही मान्य केलं आहे, म्हणून तुम्हाला वाटतं मी परिच्छिन्न नाही. इतकाच मी 3.5 हातावाला. हां, संकोचवनी कार्य झालाशी लहान घेई अपोषण ब्रह्मांडाचे. म्हणून देश सर्व देशात आहे, म्हणून देश भेद त्याच्या ठिकाणी नाही. सर्व काळात आहे, भूत भविष्य वर्तमान काळात सगळ्या काळात आत्मतत्व आहे, म्हणून काल परिच्छिन्न भेद नाही त्याच्या ठिकाणी. आणि सर्व वस्तूला अधिष्ठान आहे. समबुद्धी घेता समान श्री हरी, क्षमा दमावरी हरी झाला. म्हणून एक नाम हरी, द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी झळा जाणे. म्हणून सर्व सगळ्या वस्तूला तो अधिष्ठान आहे, सगळ्या वस्तू त्याच्यावर अध्यस्त आहे. जे जे काय आहे त्याला अधिष्ठान हरी आहे, आत्मा आहे. म्हणून सर्व देशात सर्व वस्तूत सर्व काळात आत्मतत्व आहे, म्हणून तो देहात बी आहे. कशात? हां, मग सर्व व्यापक आहे. येरुमणे काष्टी पाशानी सकळ आहे मनमाळी, जेते विठ्ठल जळीस्थळी भरला, रिता ठाई नाही उरला, आजिब्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची. म्हणून असं आत्मतत्व सर्व व्याप्त आहे आणि देह बी पुढं पडलेला आहे. फक्त तिथं कळण्याचा व्यवहार काऊन होईना, एक अंतःकरण नाही तिथं. काय नाही. आता इथं वातावरणात टी व्हीचे कार्यक्रम चालू आहेत, ह्या वातावरणात प्रेक्षेपण चालू आहे. कशात? ह्या वातावरणात. आता जर इथं टी व्ही आणली त्याच्यात लाईन खोसली ना, अंटिन्यात खोसला की सुरू कार्यक्रम. जसे या टी व्ही इथं कार्यक्रम चालू आहेत आता, ह्या टी व्हीत हां अंतःकरणात चित्रीकरण चालू आहे. त्याचे प्रेक्षक हे तुम्ही पाहणारे, तुम्ही कोण येतं? हां, अंतःकरणात जे काय व्हाली घडामोड
ते तुम्ही त्याचे द्रष्टा आहेत, पाहणार आहे. जसा टी व्ही पाहणारा टी व्ही नाही, तो द्रष्टा होऊन पाहत असतो ती त्याला घटना, त्या टी व्हीवरचे काय उमटायलं ते त्याला पाहत असतो साक्षी भावाने. द्रष्टा तसं मनात काय काय व्हालं त्याचे तुम्ही साक्षी येतं. त्याचे कोण आहे तुम्ही? साक्षी आहेत. ते काय व्हालं मनाला पाहणार आहे तुम्ही. म्हणून अज्ञान निवृत्ती करता वृत्ती लागते. पण वृत्तीचं काय लागतं? कशा करता लागती? पुन्हा दृष्टांत सांगतो तुम्हाला. जरी वृत्ती माया कार्यच असलं किंवा ती असणारी पंचमहाभूताचंच कार्य जरी असलं तर तिच्यात सत्वगुण प्रधान असल्यामुळं तिथं ज्ञान होतं. कोणाला? वृत्तीला. म्हणून तर महाराजांनी सांगितलं निजवृत्ती काढी सर्व माया तोडी. ही सगळी माया आहे आणि याच्यातून तू काय काढ? वृत्ती काढून घे. हे जे 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 आहे पिंड ब्रह्मांड ही सगळी माया आहे. ही मायेनंच तयार केलेलं आहे नामरूपात्मक जग. तू काय काढ? याच्यातून वृत्ती काढ आणि ती वृत्ती परमात्म्याच्या ठिकाणी लाव. कुठं लाव? इंद्रिया सवडी लपू नको. ती वृत्ती इंद्रियात येऊ देऊ नको. अंतर्मुख आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लाव त्या वृत्तीला. त्यालाच वृत्ती व्याप्ती असं म्हणतात. त्यालाच काय म्हणायचं? वृत्ती. आणि कोणते बघा, वृत्तीनं जर नाही पदार्थाचा आकार धरला तर ते पदार्थच सिद्ध होत नाही. वृत्ती जर नसल तर तो त्या पदार्थाकडे जर वृत्ती नाही गेली आणि वृत्तीनं या पदार्थाचं प्रकाशन नाही केलं तर तो पदार्थाचा अभाव आहे, नाही तो पदार्थ. म्हणून याला वृत्ती व्याप्ती म्हणते. त्याचं ज्ञान होतं त्याला फलव्याप्ती म्हणते. ते वाजू नका काही विक्षेप होतो. म्हणून ध्यानात घ्या या गोष्टी. म्हणून हळूवारपणा येईल तर हे उपयोगा जाईल, नाही तर गुठी होईल मुख्या बाहेरची. मुख्याने सांगितलं आणि बाहेरने ऐकलं. म्हणून इतकं हळूवार चित्त की सुई पडल्याचा आवाज सहन होऊ नये इतकी शांतता लागते. बघा हे श्रवण आहे. हे वेदांतशास्त्राचं श्रवण करायलो आपण, ऐकायलो. म्हणून कोणाचं चित्त चिलबिचिल झालं नाही पाहिजे, विक्षेप नाही झाला पाहिजे. सांभाळास एकूण एकाला. म्हणून लक्षात घ्या आपला जो विषय चालला, अज्ञान निवृत्ती करता वृत्तीची गरज लागते. आणि ती वृत्ती आहे तुमच्याकडं. ती वृत्ती तुमच्याकडं आहे. त्या वृत्तीनंच. म्हणून ती वृत्ती म्हणजे अंतःकरणाचा परिणाम किंवा अंतःकरण म्हणजेच वृत्ती. अंतःकरण जे आता ह्या शब्दात आलं तुमचं अंतःकरण म्हणजे ती वृत्ती शब्दाकार झाली. तिनं काय धरला? शब्दाचा आकार धरला. तिनं शब्दाचा आकार धरला म्हणून शब्दाचा अर्थ कळायला. कोणी ती जर वरती नाही तुमची शब्दाकडे आली तर काय नाही. मग ती आहे ना रातचाच गोंधळ बरा होता आहे ना आपली ती म्हण. गध्या पुढं वाचली गीता. रातचाच ते म्हणतो रातचाच गोंधळ बरा होता बाबा. ते डुम 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 वाजत होतं. हे काय लावलं याने उर्धू मला मत शाकान मस्तम स्वस्तम प्रावीर्यम छंदांशे डोक्यावरून गेलो बाबा. ते आपल्या ते रातचाच बरं होतं. ते आपलं चुमडुम डुमडू वाजित होते. ते रातचाच गोंधळ कसा होता? बरा होता. म्हणून इथं लक्षात घ्या, वृत्ती जर तुमची नाही शब्दाकार झाली तर शब्द तुम्हाला नाही तो शब्द. म्हणून तुमची वृत्ती शब्दाकार होत असते आणि त्या शब्दाचा आकार धरून त्याचा अर्थ लावती वृत्ती. पुन्हा त्याचं काय लावती? अर्थ लावती. आणि मग त्या अर्थाचा बुद्धी निश्चय करीत असते. बुद्धीचं काम काय आहे? निश्चय करणं. हां, अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञानाम ब्रह्म मी तो वासुदेव तत्वता अशी बुद्धी काय करीत असते? बघा बुद्धीनंच मी दे असा निश्चय केलेला आहे भ्रांतीमध्ये. आणि मग ती ही भ्रांती असं वृत्तीत कळालं. पिंडाला मी म्हणणं आहे काय? गलत आहे, खोटं आहे, मिथ्या आहे. हे खोटं बोलणं आहे देहाला. म्हणून मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या येऊन या पाठी थोपटती देहात्मबुद्धिजम पापम. देह मी म्हणणं हे पाप आहे. 100 कोटी गाई मारल्याचं पाप आहे. पुन्हा 100 कोटी गोहा. आत्माहम बुद्धिजम पुण्य. मी आत्मा आहे असं म्हणणं फार पुण्य. न भूतो न भविष्यती. मागं झालं नाही. म्हणून मी आत्मतत्व आहे असं निश्चय करणं बुद्धीचं. म्हणून बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरणसी. म्हणून बुद्धीचे वैभव संसार करण्यात फजिती आहे बुद्धीची. तुमच्यावर संसार करण्यात तुमच्या बुद्धीची काय? कोणाची फजिती नाही बरं.
सगळ्याचीच काय फजिती आहे संसार. कसा करा तुम्ही तो संसारात बुद्धी घालणं म्हणजे फजिती करून घेणे. बघा, ज्याला संसारात आपली आबरू घालायची असेल त्यांनी खुशाल संसार करावा. नुसती सेवा आहे, काहीच मिळत नाही त्याच्यात. उगे ते तुकाराम महाराज म्हणतात एक असणारं संन्यासीन गाढवाला झोंबलं. कुठं झोंबलं? गाढवाला झोंबलं. आता संन्यासीन कशाला नादी लागला गाढवाच्या? आणि ते जाऊन असणारं चोंबळू लागलं. गाढव एक्या पायाने लाथ हानीत नाही, हां, ते दोन्ही पायाने लाथ हाणतं. जे त्यांनी लाथ हाणली की त्याच्या थोबाडावरच संन्यासी बी गेलं आणि थोबाड बी फुटलं. कशाने झोंबाव? हां, तसं तुम्ही कशाला झोंबाव त्या संसाराला? आणि मग थोबाडं फुटणारे आणि तटच होणारे कशात? हां, म्हणून कसं म्हणून लक्षात घ्या या गोष्टी. महाराज म्हणतात की असणारं वृत्तीच लागती तुमची. एक म्हण मीच करी, तू फक्त मला म्हण दे अर्जुना, बाकी तू काही नको मला. तुमचे फुलं नको देवाला, तुमचं पाणी नको देवाला. बघा, फुल झाडाला उपत असतं का दगडाला वावल्यावर उपत असतं? हे लय अवघड काम आहे. तुम्ही म्हणता हे बोलत तिथंच असं कसं? भाई, झाड फुला, बघा फुल जे फुलं येतं ते झाडाला बरे दिसते का तोडायचे आणि दगडाला व्हायचे? तुमचं काय मत आहे बरं? नाही, तुमचं काय मत आहे? झाड कशाला, ते फुल कशाला उपतं? किती प्रसन्न दिसतं पाहिलं की, किती उपतं ते झाड. जसं माईच्या कडाला लेकरू उपतं, हां, हिसकून घ्यायचं दगडावर मांडायचं. हे कोणचा उभारी धंदा लावला तुम्ही? जसं ते लेकरू आईच्या कडावर उपतं तसं ते लेकरूच आहे ना त्या आईचं. फुल म्हणजे काय? त्याची माय कोण आहे? झाड आहे. आणि ते झाडाचं काय आहे ते? आणि तुम्ही काय करायले मग? हां, तोडायले. आणि काय करायले? कोणत्या देवाला? कोणत्या देवाला? देव कळाला का काय तर देव? देवाचं स्वरूप कळालं का? अरे देव कोणाला म्हणावं? ज्याला कळतं त्याला देव म्हणावं. ज्याला अक्कलच नाही, उन्हात पाड्याला आहे, पावसात तसाच, हिवाळ्यात तसाच, हिवाळ्यात तसाच, कुत्रे तर मुतून जातं, हाडपण म्हणत नाही देव. आणि त्याला तुम्ही देव म्हणायले? नाही, तुम्हाला जरा उभारी वाटले, पण हे वास्तव आहे. देव कोणाला म्हणावं? ज्याला सगळं कळतं त्याला काय म्हणावं? ज्याला शेंदरी हेंदरी त्याला शेंदरी लावला ते देव मानले. आणि याला हेंदऱ्यात देव त्याला काहीच कळत नाही, इतका हेंदरी येतो. हां, मग जसं हेंदरी माणूस असतो त्याला काही अक्कलच नसती, तसे काही देव कसे येतं? हेंदरी. आणि काही बघा, काही केलेले, काही झालेले, आणि काही मानलेले, आणि काही स्वरूपाने देव. इंद्रादिक देव हे झालेले देव आहेत. पुण्य केलं आणि ते काय झाले? देव झाले. ते तिथं जाऊन म्हणतात ये लोकीचा हा देव इथे ते पाहे, ह्या देहाची ते इच्छा करायले आणि तुम्हाला मिळून त्याची किंमत नाही. स्वर्गातले अमर असणारे इंद्रादिक देव ह्या देहाची काय करायले? इच्छा करायले. कारण चुकलं त्याच्याकडून, फसती पडले तिथं जाऊन की काही मिळालं नाही आपल्याला. मुक्त व्हायचं देहाने, ते मुक्त झालो नाही, पुण्याच्या नादी लागलो नाही, इथं बसलो. अरे पुण्य संपणारे आले अर्ध कटत, काहीच 75% कटलं, पुन्हा मृत्यू लोकात यावं लागणार आहे. म्हणून त्याला तिथं हिशोब लागला ह्या देहाचा. आणि तुम्हाला देहात असून देहाचा काय नाही? हिशेब नाही. मस्त तुम्ही खाया पिया गमाया, मस्त खाया पिया फुकट मी गमाया, काही नाही तुम्हाला त्याचं. नाही बोध झाला काय, नाही आत्मा कळाला काय, तुम्हाला त्याचं काही दुःख नाही. संसारात काही नाही मिळालं तर दुःख वाटतं माणसाला. पण नाही, आता हे 1500 रुपये आले एखादीच्या नावावर तर ती म्हणते माय 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 नाही आले ग पैसे. 17 जणाला सांगते ती. आणि मोक्ष नाही झाला कोणाला सांगितलं तुम्ही? काहीच नाही. त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच नाही, घम नाही. कशाबद्दल? मोक्षाबद्दल, भगवंत प्राप्तीबद्दल घम नाही तुम्हाला, काही वाटत नाही. असे असणारे आपण. म्हणून असणारं वृत्ती लागती ज्ञान होण्याकरता. वृत्ती म्हणजे ज्याच्यात तुम्हाला अज्ञान निवृत्त करण्याकरता काय लागती? वृत्ती. आणि पुन्हा ती वृत्ती सात्विक लागती.
राजस तामस वृत्ती चालत नाही. आपुलाले चित्त शुद्ध करा, सकळाच्या पाया माझे हात जोडून म्हणाले महाराज. तुम्हाला काय गरज आहे महाराजाला, तुमच्याकडून अपेक्षा आहे? हात जोडून म्हणाले की आपुलाले चित्त काय करा, सकळाच्या सगळ्याच्या पायात. दंडवत असं नाही, असं पुन्हा दंडवत घालणं म्हणजे दंडापासून घालून लोटांगण वंदिनी चरण. जसे हे लीडर लोक आता येते ना, मागं आलते ना तुमच्याकडं, ते नमस्कार घातला का दंडावत घातला, दंडावत घातला, मला जाऊ द्यावर मग 5 वर्ष पाहतो तुमची आम्ही मजा. तसं काही नाही महाराजाला तुमच्याकडून अपेक्षा. म्हणून तुम्ही तुमचं चित्त शुद्ध करा. आपुलाले चित्त काय करील ते नव्हे महाराज, परी पाहे बीज शुद्धांगी. महाराजाला काय करता आलं नाही, सगळं केलं महाराजांनी. पाठीवर मांडे भाजले, भिंत चलिली, बाळीचा बाळ्या केला, काही नाही केलं महाराजाला. सगळ्या विद्या सिद्ध्या का होत्या, पण तुमचं चित्त नाही शुद्ध करता येत महाराजाला. ते आपल्याला आपलं चित्त आपल्यालाच शुद्ध करावं लागेल. हां, काय करील ते नाही, परी घातली. परी पाहे बीज, बीज म्हणजे असणारं आत्मतत्व कळण्याकरता शुद्ध पाहिजे अंतकरण. अंतकरण निर्मळ लागतं, स्वच्छ लागतं, स्थिर लागतं, तिथं आत्मतत्व कळत असतं. म्हणून वृत्ती तुमच्याकडं आहे, पण तिच्यात मलविक्षेप असेल तर ब्रह्म कळणार नाही, आत्मा कळणार नाही. म्हणून ती वृत्ती स्थिर असावी, वृत्ती निर्मल असावी. तिथं हा बोध ठसत असतो, उमटत असतो, कळत असतो, तसा निश्चय होत असतो. म्हणून अवच्छेदवाद सांगत असताना अज्ञान निवृत्ती करता हे, म्हणून चैतन्याला वृत्तीची सहाय्य लागते, त्याला वृत्ती सहाय्य आहे. आणि साभासवादाच्या दृष्टीने अज्ञान नाशा करता हेतू वृत्ती असून तिला चैतन्य सहाय्य आहे. म्हणून म्हणून आभासवादामध्ये असा दृष्टांत दिलेला किंवा असं सांगितलेलं आहे, अज्ञानाशाचा हेतू वृत्ती. फक्त अज्ञान नाशाचा हेतू वृत्तीचा आहे. चैतन्याच्या ठिकाणी अज्ञान नाहीच, वृत्तीच्या ठिकाणी ज्ञान व्हायचं आणि वृत्तीतलंच अज्ञान जायचं. मोबाईल बंद करा. अज्ञान कुठं आहे, वृत्तीजन्यचे. अज्ञान कुठं व्हायचं, वृत्तीलाच व्हायचं. बुद्धी न जाणे आणि ज्ञान झाल्यावर जाणे त्यास. किंवा पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नवरी. पतिव्रता धर्म पाहो माझा, सर्व पती भोगीजे ओझा. निर्गुण पती आवडे मज, आधी पाठी मागे झाले ओ भाज. अशी पतिव्रता शिरोमणी. अशी असणारी बुद्धीचं वैभव परमात्माकडून घेण्यात आहे. आणि बुद्धीला जर परमात्मा कळाला तर बुद्धी राहिलीच नाही, तीच ब्रह्म झाली. म्हणून तुम्ही म्हणता महाराज, एकदा वृत्ती म्हणता, एकदा अंतकरण म्हणता, एकदा बुद्धी म्हणता. अरे ती एकच आहे. वृत्ती म्हणले काय, बुद्धी म्हणले काय, अंतकरण म्हणले काय, मन म्हणले काय, चित्त म्हणले काय, बुद्धी म्हणले काय, सगळे कसे आहेत ते. त्यालाच आपल्या याच्यातमध्ये अंतकरण चतुष्टय म्हटलेलं आहे पंचीकरणात. एकच अंतकरण किंवा एकच माणूस. शाळा भरू लागला मास्तर म्हणतात, पंचांग सांगू लागला तेच घटकावारती आणि ब्राह्मण म्हणतात. लोकायला असणारा हात पाहू लागला. ज्योतिषी माणूस किती, एकच. पण त्याच्या कार्याहून त्याचे अनेक काय पडे. तसं एकच अंतकरण संकल्प विकल्प करू लागलं मन, तेच अंतकरण निश्चय करू लागलं म्हणून बुद्धी, तेच अंतकरण चिंतन करू लागलं म्हणून चिंतन, तेच अहंकार धरू लागला म्हणून अहंकार. यालाच अंतकरण चतुष्टय. म्हणून जाता गंगा स्नाना, स्वप्नात विसर पडला म्हणले, तूप पावशेर मागितलं. माझ्या गुरुनी बाबाजी चैतन्यांनी मला काय मागितलं, पावशेर तूप मागितलं. पण मला ते देता आलं नाही, काऊन की ते नव्हतं माझ्याकडं. असं काय म्हणले ना. तुकाराम महाराज म्हणतात, स्वप्न पडलं, स्नानाला निघाले जस काय गंगेच्या, हात खांद्यावर उपरणं घेऊन स्वप्नामध्ये बाबाजी चैतन्याची भेट झाली. हे स्वप्नातलंच, हे स्वप्नात घडली त्याची घटना. मंत्र दिला रामकृष्ण हरी, माघ शुद्ध दशमी पाहुणी केला अंगीकार तुका म्हणे. आणि मग तिथं त्याने काय मागितलं, मला पावशेर तूप मागितलं. पावशेर तूप म्हणजे अंतकरण चतुष्टय मागितलं. आणि परमार्थाला काय लागतं, फक्त मनच लागतं. तू म्हण मीची करी, माझे भजनी प्रेम धरी, मज नमस्कारी एकाते.
म्हणून तुम्ही फक्त अर्जुना तू मला मन दी. ज्यावेळेस चांगदेव 65 सांगत असताना चांगदेवाचा आत्मसमोर आला होता, ज्ञानेश्वर महाराजाच्या कधी हे समोर आला होता कळून घ्या ना जरा. चांगदेवाचा आत्मसमोर आला होता, माऊलीच्या कधी हे समोर आला होता. देहाला तर कळतच नाही समोर येऊन काय फायदा आहे. आणि आत्मा तर समोर मागं व्हायचं कामच नाही, काऊन की चांगदेवाचा माऊलीचा आत्मा काय नाही, भिन्न नाही, एकच आहे. म्हणून आत्मा समोर आला नाही, देहाला येता येत नाही, आणि येऊन मतलब बी मन समोर आलं. आता तुमचा आत्मा समोर आहे का देह समोर आहे? देह समोर असून काय मतलब आहे जर मन नसेल तर? तुमचं जर मन देहातलं नसेल, तुमचं इकडं शब्दाकडतं निसता देह समोर असून काय मतलब आहे? जवळी नाही चित्तन काय मांडीले प्रेत, मग मड बसल्यावर येते. जर मन नसेल तुमचं तर मग परमार्थाला काय लागतं? हां, आधी म्हणे घ्या रे आणि मग पूजावा गणपती. नाही तर मग पूजा चालली जसं ते चिंतामण ब्राह्मण, आणि ते म्हणलं आता एवढी पूजा झाली की आपल्याला तुकाराम महाराजाच्या भेटीला जायचं. तुकाराम महाराजाला वाटलं कशाला ब्राह्मणाला येऊ द्यायचं, आपल्याकडं आपणच जाऊ. म्हणून तुकाराम महाराजच गेले चांदवडला. ते बसला होता ध्यान करीत. कोणाचं? ते गणपती उपासक होता गणपतीचं. महाराज दर्जात येऊन उभे राहिले, पांडुरंगारी पांडुरंगारी. त्यांनी डोळे उघडले. कवाशी आले महाराज? म्हणजे तुम्ही बगीच्यात गेलतो तेव्हा चालू. तुम्ही कुठे गेल ते म्हणे काहून की ते बगीच्यात 3 दिवस झालं माळी आलाच नव्हता. म्हणे लईच कचरा झाला असं. ते पूजा करीत असताना त्याचं मन कुठं गेलं? बगीच्यात गेलं. आणि हे म्हणे मी तर बगीच्यात गेलोच नाही, घंटा झालं इथंच बसलेलं नाही. म्हणे जरा विचार करा ना, तुम्ही गेले होते की नव्हते? मग त्याच्या लक्षात आलं माझं मन गेलं होतं. कुठं? बगीच्यात. म्हणजे बगीच्यात मन गेलेलं कोणाला कळालं? तुकाराम महाराजाला कळालं. मन जात बी असतं, मन येत बी असतं, मन ऐकत बी असतं, आणि मन आकार बी धरतं. त्याच्या बघा एखाद्याने शिवी दिली तर त्या शिवीचा आकार धरतं का नाही मन तुमचं? कवरक लक्षात ठेवतात तिला तुम्ही? ती वस्तू लक्षात ठेवायची आहे का जिथली तिथं टाकून द्यायची, झटकायची? जसं हे तुम्ही ऐकित आणि झटकून द्यायचा नाही का? नाही तसं. आणि शिवी ऐकून झटकून देता का लगेच संगत घेऊन जातात? संगत 20 वर्षे नाही भेट झाली, एखाद्या लग्नात भेट झाली, हिनं मला त्या लग्नात काय दिली ती तर रग जपून ठेवली. आणि मग मिळाला चान्स की लगेच तिच्यावर वकली. भडा 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 जे साचलं होतं 20 वर्षात चट वकली तिच्या अंगावर. म्हणून द्या ना, घ्या शब्द. म्हणजे ते शब्दाचा आकार, ते शब्द धरले का नाही तुम्ही अंतःकरणात? पकडे का नाही? अरे अनेक शब्द पकडे तुम्ही अंतःकरणात. कुठं धरलेत? अंतःकरणात. शब्द, अनेक शब्द. पत्नीचा शब्द अंतःकरणात धरला, पोराचा शब्द अंतःकरणात धरला, विवाहाचा शब्द अंतःकरणात धरला, अनेक शब्द. आणि ते शब्द तुम्ही कुठं धरले? अंतःकरणात धरले. तसा हा बी शब्द आहे, कुठं धरायचा? आणि हा शब्द काय आहे? तुम्ही ब्रह्म आहात, तुम्ही सच्चिदानंद आत्मा आहात. देहाचा तुमचा संबंध आधी नव्हता, पुढे राहणार नाही, नाता असला तरी खरा नाही. हे वास्तव आहे, खरं आहे. थोडा विचार करून तुम्ही पहा. म्हणून इथं महाराज म्हणतात हे ती वृत्ती असून तिला चैतन्यसाई आहे. आभासवाद व अवच्छेदवाद याच्यामध्ये फरक आहे. सर्व व्यापक चैतन्याला जीवत्व येण्याला फक्त बुद्धी अवच्छेदक आहे. सर्व व्यापक चैतन्याला परिच्छिन्न करणारी एक बुद्धी आहे. कोण आहे? एक बुद्धी, सर्व व्यापक चैतन्य. आणि त्या बुद्धीनं त्याला काय केलं? परिच्छिन्न केलं. जसं घट हे व्यापक आकाशाला परिच्छिन्न केलं त्या घटाने. घट आकाश. कोणता आकाश? हां, घट आकाश. त्या घटाने व्यापक चैतन्याला काय केलं? परिच्छिन्न केलं. तसं बुद्धीनं व्यापक जे चैतन्य आहे, घटा मठा सगळीकडे ओप्त भरलेलं आहे. म्हणून इथं भरला घनदाट हरी दिशी. व्यापक जे ब्रह्म आहे, सामान्य जिकडं तिकडं ओत प्रोत. म्हणून महाराज म्हणतात जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. जे जे आहे ते परमात्माचे व्यापक आहे. तो भरला घनदाट हरी हा व्यापक सर्वगत सगळीकडे व्याप्त असणारं ते ब्रह्म, पण त्या ब्रह्म्याला परिच्छिन्न केलं त्या बुद्धीनं. याला अवच्छेदवाद म्हणावं. कोणता वाद? म्हणून इथं यालाच अवच्छेदवाद असे आहे असे मानावे. ते महाराज म्हणतात ते अवच्छेदवादी न केवळ बुद्धी अवच्छेदक न मानतात, त्या बुद्धी चैतन्याचा आभास मानतात ते आभासवादी.
केवळ बुद्धी नाही तर त्या बुद्धीत पडलेला जो आभास आहे, बुद्धीत पडलेलं जे चैतन्य आहे, बुद्धीत प्रतिबिंबित झालेलं जे चैतन्य ते जीव चैतन्य, ते विशेष चैतन्य. ध्यानात ह्या विषय बुद्धीत जे पडलं बघा, बुद्धी अधिष्ठान चैतन्य, आणि त्या बुद्धी अधिष्ठान चैतन्याचं बुद्धीत पडलेला आभास, त्यालाच काय म्हणा जीव. हे 3 लागते जीव होण्याकरता. जीव सिद्ध होण्याकरता बुद्धी लागती. बुद्धी अधिष्ठान चैतन्य साक्षी लागतो, आणि त्या साक्षीचं त्या बुद्धीत पडलेला जो प्रकाश आहे तो जीव आहे. मग जीव जो आहे तो असणारं प्रतिबिंब हे बुद्धीत पडलेलं. तुमच्या बुद्धीत जे मी आहे किंवा त्या बुद्धीमध्ये जो आभास आहे ते तर जीव आहे, त्यालाच काय म्हणा. आणि त्याने देहाचा काय धरला आहे, अहंकार धरला आहे. त्याने जर मी तो साक्षी असाच ठरविलं, मी कोण आहे याच्यातलं प्रतिबिंब मी नाही, जे बिंब हे पडलेलं ते बिंब माझं स्वरूप आहे, प्रतिबिंब माझं स्वरूप नाही. बुद्धी बी माझं स्वरूप नाही, बुद्धीत पडलेला आभास बी माझं काय नाही स्वरूप. माझं स्वरूप बिंबाकडं पाहून मी प्रतिबिंब आहे असं ठरविलं. त्यांनी पाहिलं कशात, प्रतिबिंबाकडं, आणि ठरविलं काय, ज्याचं पडलंय तो साक्षी, तो मी आहे. साक्षी तो या झालो गुणाचा ठिकाणा. साक्षी म्हणजे द्रष्टा, साक्षी म्हणजे पाहणारा. बुद्धी पाहिली की नाही तुम्ही, बुद्धी कळाली की नाही तुम्हाला. हां अहो महाराज, काही तुम्ही म्हणता ना महाराज, तुम्ही इतकं सांगता पण काय करावं, आमच्या बुद्धीला झेपतच नाही. काय होत नाही, मग कळाली की नाही तुम्ही, बुद्धीहून ठरले की नाही. हां आता जर तुम्हाला दुपारचा अभंग विचारला, तुम्ही म्हणता महाराज तवाजी तवा राहत राहावं लक्षात, पण नंतर आम्हाला काय होत नाही, सांगता येत नाही. म्हणजे कोणाला अरे बुद्धीचे आहे ते, बुद्धिमांद्य दोष असतो, श्रवणाने जात असतो तो. नित्य श्रवणाने बुद्धिमांद्य दोष न कळो ते कळो येईल उगले, एका या चिंतने विठ्ठलाच्या. जी गोष्ट कळत बघा, तुम्हाला कळत होतं का पंचकरण आधी, मग आता थोडं का होईना पण कळालं ना. हे जे कशाचा पंचमहाभूताचा आधी कळाला होता का तुम्हाला, नाही. म्हणून थोडं 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 कळत असतं. न कळो ते येईल, न कळो ते येईल उगले, एका या चिंतने विठ्ठलाच्या. तुम्ही जर ध्यास धरला, पण ते 2 दोष येते बुद्धीमध्ये, एक विषयाशक्ती आणि एक बुद्धिमांद्य. विषयाशक्ती म्हणजे श्रवण करण्याकरता मला वेळच नाही, हे असं म्हणणं, ही विषयाशक्ती. म्हणून सगळ्या विषयाचा त्याग करून श्रवणाला बसावं माणसाने. कळो अगर न कळो, कळालाच असा जिद्या धरा, कळालाच. हे काय कळायलाच पाहिजे, मला कळूनच घ्यायचं. असा जर तुम्ही निश्चय करून घेतला बसले तर कळणार नाही का. आज नाही कळलं उद्या कळलं, उद्या नाही कळलं परवा कळालंच. 12 महिन्यात कळेल, 2 वर्षे लागतील, 5 वर्षे लागतील, नाही 12 वर्षे लागतील. पण पिछात धर, याला सोडायचंच नाही, हे कळूनच घ्यायचं मला. असं काय करायला पाहिजे, निश्चय. असा निश्चय केल्या अवघड आहे का बरे. इतक्या संसार तुम्ही अवघड करायले राव, इतका संसार अवघड तुमची बुद्धी करायली. म्हणजे संसार इतका अवघड आहे काय. हां संसार किती अवघड आहे बरं, नाही कळत का नाही तुम्हाला. सोपा आहे का संसार, अरे लय अवघड आहे सोपा. आणि पुढे इतका अवघड असून त्याला काहीच फल नाही. खेटर खावा लागते, काही मिळत नाही त्याच्यातून. कशातून, संसारातून काहीच मिळत नाही. आणि तीच बुद्धी जर तुम्ही इकडं वापरली तर आज न उद्या एक न एक दिवस कळल तुम्हाला, कळल. म्हणून तुम्ही विषयाशक्तीचा नाद टाकून द्या. श्रवणात बसल्यावर कळतच असतं. श्रवणाचे मिशे बैसा येऊनी सम्राज्य भुवनी सुखी नांदे. म्हणून श्रवणात कळत असतं. जसा जसा ज्याचा अधिकार असेल तसं तसं त्याला फक्त अधिकारावर यावं. आपण अधिकार प्राप्त करून घ्यावं. आणि अशी हुरहुर लागाव, काहून कळलं मला महाराज, काहून कळलं मला, हे काहून मला ज्ञान होईनं, काहून आत्मस्वरूप कळलं मला. असं तुम्हाला झुरणी लागाव. काय लागाव, हां झुरणी लागाव की महाराज हे काहून कळलं ना आम्हाला. आमचं काय पाप आडवे आलं हे कळण्याकरता, आमचं काय अपराध हे आम्हाला काहून कळलं नाही, याची काय लागावं तुम्हाला. झालं, इथून सुटले की सुटले, काय घेणं नाही देणं नाही. कोणाचा फोन येत नाही महाराज आजचा काय विषय झाला म्हणून. हां मला ती कळा ना, हे काय हे नाही बघता, आता इथून सुटायचीच आवड आहे. जुटले कुणीकड तिकडं. म्हणून ध्यानात घ्या. आशाने बघा घर पेटलं, संधीच्या पळीनं नाही इजणार ते. स्वाहा स्वाहा.
हां, कृष्णाय स्वाहा, पांडवायने स्वाहा, इंद्रायने स्वाहा. आणि जिनं कशाने चाललंय? इतकी पळीचीचं इतकी ते बरं पाणी बसत नाही ती. आणि सगळीकडून काय पेटलंय? हां, घर पेटलेलं आहे. तसं नाही जमायचं. असा हे आणावं लागेल त्याला, बंबू नगरपालिकेचा, ब्रिगेड ती, आणि मग त्याला विझावं लागेल. तसं तुम्हाला इथं हे विझवायचं आहे, हे अज्ञान निवृत्त करायचं. ते अज्ञान निवृत्त करण्याकरता बुद्धीच लागते. आणि त्या बुद्धीच जो पडला म्हणून फक्त इथं महाराज म्हणतात त्याप्रमाणे इथं जी बुद्धी आहे त्या बुद्धी अवच्छेदक न मानता त्या बुद्धीत चैतन्याचा आभास मानतात. त्या आभासवादी त्याला चैतन्याचा आभास म्हणतात. म्हणून एका ठिकाणी महाराजाचा अभंग आहे बघा, निरंजने आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलो आम्ही. महाराजाला प्रश्न विचारला असेल कोणी, महाराज तुम्हाला घर बांधा ना, ते काय घर तुमचं? किंवा नारायण घर चंद्रमौळी तुम्हाला आश्रय दिलेला आहे शिवाजी महाराजांनी. म्हणायचं यायला चांगला बंगला बांधून द्या म्हणून. तुम्ही फक्त म्हणायचंच काम आहे. एका महिन्यात तुमचं काय होईल? बंगला तयार होईल. ते म्हणले आम्ही आमचं घर तिकडं आहे निरंजन, जिथं लोक नाही, जिथं द्वैत नाही, जिथं विक्षेप नाही, निसंगामासी राहणे कट नाही कटकट सावयत, असं आमचं काय आहे निरंजन. तुम्हाला नाही का ते गोसाई येते अलग? काय त्याचा अर्थ काय होतो बरं? विचारलं का त्याला? गोसायला विचारा अलग निरंजन. हे तुम्ही अलग निरंजन म्हणायले, मी वाढायले, पण ह्या शब्दाचा अर्थ सांग ना मला. ते म्हणे मला काही माहीत नाही बापा, आमचे गुरु म्हणत होते म्हणून मी सुरू केलं. काय सांगणार आहे देव? अलग म्हणजे वेगळं व्हा याच्यातून. याच्यातून काय व्हा? ह्या पसाऱ्यातून वेगळं व्हा. ते सांगायला तुम्हाला अलग अलग व्हा, वेगळं व्हा. देहाहून, इंद्रियाहून, प्राणाहून, मनाहून, बुद्धीहून, शरीराहून, इंद्रियाहून, जगाहून, ह्या लोकाहून तुम्ही काय व्हा? अलग व्हा. निरंजन एकटे राहा, एकांत राहा, एकटे राहा. काऊन की एकटेच आहेत तुम्ही, अलग निरंजन. तसं निरंजने आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलो आम्ही. निराकार आहेत तुम्ही. आकार शरीराचा आहे, तुम्ही निराकार, अव्यक्त निराकार नाही ज्या. हां, रोज हरिपाठ म्हणतो आपण. अव्यक्त आहेत तुम्ही. शरीर व्यक्त, इंद्रिय व्यक्त, प्राण मन बुद्धी व्यक्त, तुम्ही अव्यक्त. शरीर आकारवान, तुम्ही निराकार. म्हणून अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, असे तुम्ही चराचर, तुमच्यावरच हे चराचर प्रतीतीला आलं नसल्यालं. म्हणून इथं महाराज म्हणतात की निरंजने आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलो आम्ही. निराभासी पूर्ण झालो समरस. निराभास आणि भास अंतकरणात किंवा बुद्धीत पडलेला जे चैतन्य ते भास आहे, केवळ भासलं ते. जसं एक असणारं पाण्यामध्ये राजहंस पक्षी झाडावर बसलेला, चांदणं टिपूर पडलेलं, आणि त्या विहिरीमध्ये चांदण्याचं प्रतिबिंब पडलं. सगळे चमचम चमचम दिसू लागलं. नितळ पाणी, स्थिर पाणी, आणि त्याच्यात चांदण्याचं काय पडलं? असं जसं आहे तसं पडलं. असं चमकू लागले ती कशात? पाण्यात. मग याला वाटलं हे हिरे माणिक मोतीच येतं. कोणाला? राजहंस पक्षाला. लगेच त्यांनी त्या पाण्यात काय घातली? उडी टाकली. काय खाण्यासाठी? हिरे मोती. आता हिरे मोती होते का? भासलं होतं ते चांदणंच वरून भासलं होतं, पण त्याला तितकी बुद्धी नाही म्हणून त्यांनी त्याच्यात उडी टाकली. किंवा एक सिंह आला, की शांताबाईचं दर्शनात आहे माहिती तुम्हाला? सिंह आला आणि हिरीत पाहिलं, त्याला दुसरा सिंह त्याच्यात दिसला. कशात? म्हणजे लागला वरून डरकाळ्या फोडायला, ते बी आतून लागलं डरकाळ्या फोडायला. हे म्हणे हे याला दाखवू कोण होता मजा? हां, तुला माहीत नाही का जंगलातला मी राजा आहे आणि मला डरकाळ्या फोडायला तू पाहतो. आता वरूनच उडी टाकली. कशात? हिरीत. गेलं ना मरून सिंह. काऊन की त्याला कळा नाही हे प्रतिबिंब आहे, भासलेलं आहे. हे प्रतिबिंब आहे ने. तसं हे अंतकरणात किंवा बुद्धीत पडलेला जो आभास आहे ते प्रतिबिंब आहे, तो भास आहे. ते काय झालेलं आहे? भासलेलं आहे. जीव भासलेला आहे, प्रतिबिंब आहे देवाचं, चैतन्याचं, अंश चैतन्याचा प्रतिबिंब आहे, भास आहे तो. म्हणून तो भास नाही, म्हणून ते तुम्ही भास नाहीत, तुम्ही आभास आहात, न भासलेले. म्हणून निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. म्हणून जो निराभास आहे ते तुमचं स्वरूप आहे, आणि बुद्धीत पडलेला जो चैतन्य
ते आभास आहे, ते भासलेलं आहे. त्या भासलेलं तुम्ही नाही, म्हणजे जीव तुम्ही नाहीत, जे तर नाहीत, पण भासलेलं जे चैतन्य आहे ते तुम्ही नाहीत, आणि ज्याचं पडलेलं प्रतिबिंब ते तुम्ही निराभास. म्हणून तुका म्हणे आता असं कळाल्यामुळं अहंकार राहिला नाही, झालो तदाकार नित्य शुद्ध. तदाकार म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी नित्य असणारा मी शुद्ध झालो. अवच्छेद मानता त्या बुद्धी चैतन्याचा आभास मानत आहे. आभासवादी त्या आभासवाद्याच्या मतामध्ये सामान्य चैतन्याप्रमाणे विशेष चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही, तर वृत्तीसहित अध्यास किंवा आभासासहित वृत्ती अज्ञानाचे विरोधी आहे. म्हणून ते असणारे सामान्य चैतन्यच अज्ञानाचे विरोधी नाही, पण नुसतं ते आभास बी असणारा अज्ञानाचे विरोधी नाही, वृत्तीसहित असणारा अज्ञानाचे विरोधी आहे. म्हणून वृत्तीतच बिघाड आहे. ती वृत्तीच असणारी तुमची अंतर्मुख करा, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लावा. म्हणून जसं भांडं मळालं, भांडं काय झालं, आणि पुन्हा त्याला राखाने राख लावली. आता कमी मळालं का जास्त मळालं? काय झालं? जास्त मळालं ना. आता कुठं कुठं डाग पडलेले होते त्याला, पण राख लावल्यामुळं. पण त्या राखाने काय केलं, तिथं निघूनच गेली, पण ते जे डाग होते त्याला घेऊन गेली, खाली चकाकी ठेवली, चक दिसायला भांडं. तसं वृत्तीनं काय केलं, वृत्तीनं अज्ञान निवृत्त केलं, आपण बी नाही राहिली. कळायला का तुम्हाला? आता अज्ञानाची काय केली तिने? निवृत्ती केली. म्हणून अज्ञान वृत्तीतच आहे, ज्ञान बी वृत्तीतच. आता आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काहीच नाही, तुम्हाला काही झडपणीच झालेली नाही. हे सगळा बिघाड कुठं झाला? उगा आता बिघाड आहे बोर्ड, आणि तुम्ही डीपीत जाय, होल्डर तपास, पिन काढ. बिघाड कुठं झाला आहे? बोर्डात. वायर तुटलं बोर्डात, किंवा काही बिघाड बोर्डात, तर तुम्ही बेजार कोणीकडं? दुसरीकडंच. तसं बिघाड कुठं? वृत्तीत. म्हणून त्या वृत्तीला बहिर्मुख जी वृत्ती आहे ती अंतर्मुख करा. जे बाहेर गेलेली विषयाकडं, बाहेर गेलेली पदार्थाकडं, तिला बाहेरचं तिला काय करा? अंतर्मुख करा, आत्मस्वरूपाच्या ठिकाणीला. बघा, भक्ती त्यालाच म्हणते. नारद भक्तिसूत्रामध्ये भक्तीचं स्वरूप सांगत असताना नारद म्हणतात, प्रेमाने युक्त लक्षणाने वृत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अनुसंधान ठेवणे यालाच भक्ती म्हणावं. कळायला का मी काय म्हणलो? तर भक्ती कशाला म्हणावं? प्रेम लक्षणाने युक्त वृत्ती. कशी? प्रेम लक्षणाने युक्त वृत्ती, अखंड आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अनुसंधान ठेवणं, त्यालाच काय म्हणाय? भक्ती. नाही तर आपलं तुमचं प्रेम घरादारावर, आणि लागले भक्ती करायला देवाची, आणि देवाकडं पुन्हा मागायले पुत्रान देईन, संपत्ती देईन, धनन देईन. काय मागायले देवाकडं? भीक मागायले देवाकडं, संसारातलं मागायले. म्हणून त्याला भक्ती ठरत नाही. आपली वृत्ती म्हणून प्रेमाविनं भजन, नाकाविनं मोती, अर्थाविनं पोथी. जर भजनात प्रेम नसेल तर ते भजनच नाही. हां, नाकत नसेल तर मोती घालता कुठं? नाकाविनं मोती, अर्थाविनं पोथी. अर्थच कळाला नाही, वाचायला पोथी अर्थच कळाला नाही, निरर्थक झालं ते. तसं प्रेम जर नसेल भजनात, म्हणून प्रेमाने युक्त असणारी वृत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अखंड अनुसंधान ठेवणं. म्हणून ज्ञानदेव म्हणे, भजा आत्मदेवान अखंडित सेवा करा त्याची. त्याप्रमाणे त्या आभासवाद्याच्या मताने सामान्य चैतन्याप्रमाणे विशेष चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही, तर वृत्तीसहित अध्यास किंवा आभास सहित वृत्ती अज्ञानाचे विरोधी आहे. केवळ चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही. सूर्योदय झाल्यानंतर सूर्याचा घरातही प्रकाश असतो व बाहेरही ऊन पडलेले दिसते, तोही सूर्याचाच प्रकाश आहे. त्याप्रमाणे वृक्ष पाषाणादिकामध्ये चैतन्य आहेच, व जीवाच्या ठिकाणी चैतन्यत्व येण्याला कारण बुद्धीमध्ये प्रतिबिंबित चैतन्य आहे. म्हणून सगळ्यात चैतन्य उत्स्फूर्त भरलेलं आहे, सगळ्या वृक्षात. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षी वल्ली आम्हा सोयी रे वनचरे. बघा, वृक्षात बी काय चैतन्य. हां, त्याला वाणी नाही, एका तिथं चैतन्य नाही. बघा, झाडामध्ये क्रिया नाही आणि वाणी नाही. कशात? चैतन्य आहे तिथं.
कुऱ्हाड मारली तर कळतं त्याला, दुःख होतं पण व्यक्त करता येत नाही. तुम्ही कुऱ्हाड आणली तर हां त्याला दुःख होतं पण व्यक्त करता येत नाही. मला दुःख झालं, उगाच कुऱ्हाड मारली, उगाच मी खांटी मोडी, उगाच महापाला तोडा, दुःख होत नाही का? पण त्याला व्यक्त करता येत नाही. आणि एखाद्या कुत्र्याला जर काठी मारली तर हां त्याला दुःख काय करता येतं? तिथं क्रिया बी आहे वाणी बी आहे. त्याला आळडं तर लांब जाऊन तुमच्याकडे पाहतं, काऊन मारलं तो आम्हाला, मग काय गुन्हा होता? तर भाकर टाकायची असती तर टाकायची नसती, पण तो आम्हाला काऊन मारलं? एक तर भाकर टाकली नाही, माझ्या पाठीत काय मारली? काठी मारली. ते लांब जाऊन मग भुकतून पाहतं, याचा बदला घेईन म्हणते एखाद्याशी. म्हणून ध्यानात घ्या, तिथं क्रिया आहे आणि वाणी आहे. आणि तुमच्या ठिकाणं क्रिया आहेत, वाणी, आणि त्या शब्दाचा अर्थ तुम्हाला लागता येतो. विशेष आहे तुमच्याकडं, क्रिया बी आता वाणी बी आहे, त्या शब्दाचा अर्थ लावता येतो की ह्या शब्दाचा हे अर्थ आहे. अनेक शब्द येतं पण त्या शब्दाला काय येतं? अर्थ. त्या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळतो. उगा कुत्र्याला सांगितलं पाणी आण, नुसतं पाहिजे तुमच्याकडं, त्याला काय कळतं पाणी आणायचं? आणि पोराला सांगितलं पाणी आणतं, हां फटकन गिलास घेतं, डेऱ्यात जातं तुम्हाला पाणी आणून, कारण की त्याला शब्द आहे आणि शब्दाचा अर्थ आहे. तसं तुम्हाला शब्दाच्या शब्दाचा अर्थ बी आहे. बरं नुसता शब्दाचा अर्थ का तसा अर्थकार वृत्ती करता येते, आणि तसा अर्थकार वृत्ती करून तसा निश्चय करता येतो का नाही? करीत नाही तुम्ही म्हणा, पण करता येतो तुम्हाला. होय आता करा तुम्ही, मरताना का होईना पण काय असा निश्चय. म्हणून ध्यानात घ्या. म्हणून इथं महाराज म्हणतात की आभास म्हणून विशेष चैतन्याला बी ज्ञान अज्ञानाची निवृत्ती होत नाही, वृत्ती अज्ञानाची निवृत्ती करीत असते. म्हणून यालाच वृत्ती व्याप्ती म्हणते. आणि नंतर ज्ञान होणं ही फलव्याप्ती. म्हणून इथं आत्मज्ञान होण्याकरता वृत्ती व्याप्ती लागते, फलव्याप्तीची गरज नाही. कारण आत्मस्वरूप फल स्वरूपच आहे, तिथं फलव्याप्तीची काय नाही गरज नाही. तो बघा जसं एका गाडग्याच्या खाली एखादी वस्तू ठेवली तर मग ते गाडगं बाजूला करून किंवा फोडून बाजूला करून दुसरा प्रकाश नेऊन पाहावं लागतं, याच्या खाली काय आहे, याच्या खाली काय आहे, असं दुसरा प्रकाशाची साय घेऊन ती वस्तू तिथं पाहावं लागते. पण एका गाडग्याच्या खाली दिवा ठेवलेला आहे, ते गाडगं फोड किंवा बाजूला केलं तर दुसरा प्रकाशाची काय नाही गरज नाही. त्या प्रकाशानेच दिसलं तिथं दुसरा प्रकाश आणायची काय नाही गरज नाही. तसं वृत्तीनं हे बाकीचं बाजूला केलं, धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या आहे जाणून, हे सगळं खोटं आहे असं वृत्तीनं ते गाडगं काढलं, त्या उपाध्या बाजूला केल्या. ते जसं हाताने शेवाळ बाजूला केलं, पाणी तर आहेच, तसं हे आलेलं शेवाळ वृत्तीनं बाजूला केलं. आत्मा तर ज्ञान स्वरूप आहेच, आत्मा तर कसं आहे, आणि तेच आत्मा. म्हणून तिथं गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे, यालाच ब्रह्मज्ञान आत्मज्ञान म्हणते. म्हणून हे आभासासहित वृत्ती किंवा वृत्तीसहित आभास, यालाच अवच्छेदवाद आभासवाद असं शास्त्र सांगतं. म्हणून तुम्ही हे चिंतन थोडं घरी गेल्यावर बी करायचं की बुद्धीत पडलेला जो आभास आहे तो जीव चैतन्य आहे, आणि ज्याचं पडलं तो निराभास आहे, तो साक्षी आणि तो मी आहे, त्याच्याकडं पाहायचं. साक्षी मी साक्षी आहे, सगळ्याला पाहणारा, बुद्धीला पाहणारा. बुद्धीला पाहणारा म्हणल्या बुद्धीत पडलेला आभास बी पाहण्यात आला. बुद्धीला पाहिलं म्हणजे तो आभास कुठं आहे बुद्धीत, मग त्याचा बी मी कोण आहे द्रष्टा आहे. मी आभास नाही, मी निराभास आहे, मी त्याचा साक्षी आहे, द्रष्टा आहे, हे बी पाहिलं. त्या बुद्धीत आभासासहित बुद्धी पाहिली, बुद्धीसहित आभास पाहिला, मीच पाहिला, मी साक्षी आहे. आणि त्या बुद्धीत मी इंद्रियाद्वारे विषय पाहलो. म्हणून देखबी ऐकबी एक नारायण, नंतर याचे भजन चुकू नका. म्हणून पाहणारा मीच, इंद्रियाद्वारे ऐकणारा बोलणारा मीच, ह्या सगळ्याचा साक्षी मीच आहे, आणि मी ह्या सगळ्याचा द्रष्टा साक्षी आहे. असं आपण पडल्या काय करायचं, चिंतन करायचं, साक्षी भावावर आरूढ राहायचं. आणि जो साक्षी भावावर आरूढ, साक्षी म्हणजे साक्षीचं ब्रह्म्याशी ऐक्य आहे, साक्षी ब्रह्मरूप आहे. साक्षी म्हणजे कोण, ह्या सगळ्याचा द्रष्टा, ह्या सगळ्याहून अलिप्त, सगळ्याहून वेगळा तो साक्षी आहे. पुढचा विषय उद्याचा विषय उद्या पाहू. पुंडलिका वरदे.
आता विश्वात्मके देवे तो सोनी मज द्यावे पसाय दान हे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरिताचे विश्वस्वधर्म सूर्य पहा हो जो जीवांचिला तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांचे मांदियाळी अनाव्रत भूमंडळी भेटो तया भूता कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ती सर्व ही सदा सज्जन किंबहुना पूर्ण होऊन तिनी लोकी भजिजो आदि पुरखे आणि ग्रंथोपजिये लोकिये द्रष्टा विजय हेत म्हणे श्री विश्वे हा होईल दान पसावो येणे वरी ज्ञान देवो येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरी ज्ञान देवो ओम शांती 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 पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की